राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून काल कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, पुण्यापर्यंत पोहोचण्याची माहिती हवामान खात्याने दिली. सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढणार असून हवामान खात्याकडून कोकण आणि विदर्भातील काही भागांसाठी मोठा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 130 ते 200 मिलीमीटरपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व आणि मध्य भागातही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुसळधार पावसाबाबत बोलायचे झाले तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी 70 ते 130 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथा भागातही जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही मुसळधार सरी कोसळू शकतात. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पालघर, मुंबई तसेच नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागासाठी देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय वर्धा, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. परभणी, नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही पावसाची हजेरी राहू शकते. मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अत्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर तसेच बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या बहुतांश भागांत केवळ हलका पाऊस किंवा कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.